आताशा अंधार पडत चाललेला असायचा. आईच्या मैत्रिणी गोळा झालेल्या. त्यांच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. कोणाचं लगीन झालं, कोणाला मुलं झाली, वर्षात काय काय घडलं, याची चर्चा चालायची. आमची आई मैत्रिणीत गुंग, आम्ही बाबाच्यात खेळण्यात गुंग, तर मामा आणि मामी स्वयंपाकात मग्न असायची. आम्ही तिथं गेल्यावर मामा मामीला लय काम पाडायचं. आम्ही लय पासारा करायचो. दारात अंधार पाडायला लागल्यावर मामा कंदील लावून आणायचा. आम्ही गोल करून गप्पा मारत बसलेलो असायचो. आमच्या मधी कंदील असायचा. आमच्यात मामाचा चुलत भाऊ म्हणजेच काडाबाईची 2 लहान मुलं, बिट्या आणि दुसरा त्याचं नाव नाही आठवत, ती पण असायची. गप्पा-टप्पात खेळण्यात वेळ कसा गेला कळायचंच नाही. मग स्वयंपाक झालेला असायचा. बाबा म्हणे, "पोरांना जेवून घालून घ्या, त्यांना झोपू द्या, मग आपण जेवू." मग आम्ही 4 जण जेवायला बसायचो. वाढायला मामा-मामी. अचानक आलो असल्या कारणानं घरात काय असेल त्याच कडधान्याची चणचणीत आमटी आणि भाकरी. तोंडी लावायला भुईमुगाच्या शेंगा, कांदा असायचंच. दिवसभराच्या धावपळीनं, दगदगीनं कंटाळा आलेला असायचा. प्रवासात कसं तरी अर्धं कच्चं खाल्लेलं असायचं. पण जाण्याच्या आनंदात ते काही लक्षात आलेलं नसायचं. आत्ता समोर झणझणीत काळ्या चटणीचा रस्सा, त्यात गरम गरम ज्वारीची पांढरी फेक भाकर, त्यात तोंडी लावायला गावरान आंब्याचं लोणचं, शेंगा, मग काय दम निघतोय का? पोट फुटस्तवर सगळे खायचे. पोटभर खाऊन झालं का आलीच बाहेर वाट्याव. तिथं काडाबाई, तिची पोरं असायची. लय तोंड भरून हसायची. तिथंच तिच्याजवळ खेळत, गप्पा मारत कधी झोपून जायचो कळायचंच नाही. सकाळी दिवस उगवल्यावर आई उठवायला आल्यावर जाग यायची, तवर स्वप्नात रंगून गेलेला असायचो. आई मला हलवून हलवून उठायची, म्हणायची, "भरता, अरे भरता उठ की बाबा, आता अजून कवर झोपायचं." झोपेतून जागा झाल्यावर मला कळायचं मी कुठं आहे ते. मग मी डोळं चोळत उठून इकडं तिकडं बघायचो, का आपण खरंच कोथाळ्यात आहे का आपण स्वप्नात आहे. मग मला कळायचं का आपण कोथाळ्यात आहे. मग काय, दिवसभराच्या धमालीच्या आठवणीत मन फुलून यायचं. आणि मी विचार करायचो, की रात्री तर मी बाहेर वाट्यावर झोपलो होतो, आता इथं कसं काय आलो? आई सांगायची, रात्रीच्याला बाबानं उचलून आत आणून झोपवलेलं आहे. झोपेतून उठल्यावर दात घासून तोंड धुतलं का ताटलीत शिर्डीच्या दुधाचा घटमुट गोळाचा चहा आणि नागिन पाव असायचं. अहो लय मजा यायची. सुभी, मी, लक्ष्मण, अनु आम्ही तिघंजणं जवळ बसून खायचो. एकदा पोटात गेल्यावर मग बाहेर जायचं, की पोरं खेळायला तयार. 10 वाजेपर्यंत खेळण्यात गुंगायचो. मामा शिरडं घेऊन 10 वाजता यायचा. त्या अगोदर सकाळ दिस उगवायच्या आधी पसन वाट्यावर कोणाच्या दाढी हजामत चालायचं. कोणाचं बारकं पोरगं रडत असायचं. त्याचं डोकं भादरायचं चाललेलं असायचं. तर बाबा गावकी करायचा आणि शेजारी कडाबाईचं थोरलं पोरगं गावकी करायचं. त्यांच्या वाट्यावर आम्ही माकडावानी इकडून तिकडं उड्या मारायचो, धिंगाणा घालायचो. सगळीजण आमच्याकडं कौतिकानं बघायची. आईचं काळीजच भरून यायचं. तिला जन्माचं सार्थक झाल्यागत वाटायचं, कारण आजूबाजूची माणसं आमचं लय कौतुक करायची. आम्ही शाळा शिकतो, स्वच्छ राहतो, या सवयी तिथल्या पोरांना नसायच्या. त्यामुळं आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन चांगला असायचा. त्यातच आलेला प्रत्येकजण चौकशी करायचा. आज्याला आमच्याबद्दल विचारायचा. छाती फुकून आजा पण सांगायचा. मला बोलवून घ्यायचा. दाढीचा साबण पुसायला पेपरची पानं घेतलेली असायची. अहो त्या काळी सकाळ, केसरी, तरुण भारत असे पेपर असायचे. त्यातलाच रद्दी पेपरचा कागद देऊन वाचायला सांगायचा. मी बी फाड फाड बातम्या वाचायचो. पाठीवर शाबासकीची थाप पाडायची. मग अंगावर मुठभर मांस चढल्यागत वाटायचं. आम्हा अजांताचा असा सगळा कारभार चाललेला असायचा. 9-9:30ला मामा सगळं अंघोळपाणी, चहा, नाश्ता उरकून शेरडं सोडून चरायला निघालेला असायचा. एकदा शेरडं गेली की सगळं अंगण मोकळं. खुट्या, दोरी आणि बारकी बारकी करड असायची. मामा गेला, आईची अंघोळ झाली का आमच्या नावानं आवाज सुरू. मग एक एक जण उरकायचा. अंघोळी झाल्या की जेवण काय असन ते जेवायचं का पळाला बाहेर दारात सुतार मिटाव. तिथं 2-3 लिंबाची मोठी झाडं, त्यांच्या सावलीत खेळ चालायचा. लिगोर, गोट्या, इटीदांडू, दिवसभर गोंधळ चालायचा. आदनमधनं भूक लागल तेव्हा जायचं, खायचं का पुन्हा खेळ सुरू. आईचं आपलं याला भेट तिला भेट.
बाबाचा आजार तर आम्हाला बघितल्यापासनं कुठल्या कुठं पाळालेला. चांगला मस्त ठणठणीत. कुठं बोरं आण, आंबा आण, सारखं काय ना काय खायला आणायचा, आम्हाला द्यायचा. लय मज्जा. सारखं काय ना काय खायला मिळायचं. त्यात एक मजा वेगळीच. ती एक गुपित होतं. आज तुम्हाला सांगतो. मामाच्या गावाला त्या काळात ज्वारी गहूच्या बादल्यात किराणा मिळत असे. आमच्यात गावकी, त्यामुळं 2 कानग्या भरलेल्या असायच्या. आम्ही त्या कणगीला मागच्या बाजूला बोटाच्या नखाने टोकरून भोग पाडलेलं. एक वाटी घ्यायची, त्या वाटीत अर्धी वाटी ज्वारी घ्यायची, की वाण्याच्या दुकानात काय पण खायला घ्यायचं. लिंबलेट गोळ्या, लाल चॉकलेट, वाटाणं, फुटाणं, शेंगदाणं असं बरंच काय असायचं. मग काय, कवा काय आमचं चाललेलं. आम्हाला अडवायला आहे कोण? मामा शेरडाकडं, आजा वाट्याव, मामी धुणं भांडीत गोतायची. आई कुठेतरी गप्पा मारायला गेलेली असायची. आम्हाला रान मोकळं. मी, सुभा, लक्ष्मण आम्ही तिघं संगणमतानं कारभार करायचो. त्यामुळं कोण कोणाला सांगणार? सगळा लांडा कारभार गुपचूप चालायचं. कधी कळलं नाही एवढं खरं. 8 दिवसभर गोंधळ गडबड चाललेली असायची. खायचं, प्यायचं, खेळायचं, झोपायचं एवढंच चाललेलं. त्यामुळं मला मामाचं गाव लय आवडायचा. त्यात मामाच्या घरात लहान मूल नसल्यामुळं आमचा लय लाड व्हायचा. आमची मामी तर लय गुणाची. आमच्या संग आवं-जावं बोलायची. आम्हाला कधी कोणी नीट बोलायचं नाही. शिव्या, आरतुरं शिवाय बात नाही. पण मामी नंबर 1. गाण्यातल्या मामीगत तिचं बोलणं, हसणं, चेष्टा करणं. स्वयंपाक चटाटा करायची. चांगलं-चुंगलं करून खायला घालायची. आईला शिककाईनं नाव घालायची. आमच्या आईच्या डोक्यात उवा असायच्या. सासरला कोण चांगलं नाहणं-धुणं करतंय? हातानं जसं जमल तसं डोकं धुवायचं. त्यात असं सासू-जावा तू-तू, मी-मी चालायचं. आईकडं कोण लक्ष देते? त्यामुळं कधी-मधी खोमनाळची मावशी आली, की त्या दोघी बहिणी-बहिणी एकमेकीचं नाहणं-धुणं करायच्या. तर आता माहेरचं माहेरपण मामी करायची. मामीचं लय प्रेम. 2 गांगाळं गरम-गरम पाणी, धुण्याचा सोडा, शिकेकाई, रिठा सगळं बारीक करून त्याच पाण्यात टाकून तवलीभर पाणी करायचं. त्यानं डोकं चांगलं खसा-खसा धुवायचं. गरम-गरम पाण्यानं, दगडानं अंग घासायचं. आमच्या आईला लय कौतिक वाटायचं. सकाळी चांगली केस धुवायची. दुपारी जेवणं झालं का फणीत विचारायचं, केसातनं ओवा काढायच्या. चांगलं 2-3 खोंगा भरून खोबरेल तेल माथ्याला लावायचं. मालिश करत आई गुंगायची. जात्याला ऊस देऊन जी झोपायची ती 5 वाजता उठायची. मामा आल्यावरच उठायची. आमच्या आईला आम्हा पोरांना कुठं ठेवू कुठं नको असं करायची मामी. त्यातनं मामा आज्जाचं बारीक लक्ष बी असायचं. काय कमी जास्त दिसलं की मामा आज्जा लगेच खवळायची मामीला. जेवायला काय करायचे सांगू का? पुरणाच्या, खव्याच्या, शेंगदाण्याच्या पोळ्या, भजी, कुरवडी. आम्हाला अंडी मटण लागायचं ती पण करून खायला घालायची. दुधा-तुपाचं तर विचारूच नका. दुधाचा खरवस, थालीपीठ असे अनेक प्रकार असायचे. पोट फुटस्तवर खायचो. मग काय पंढरपुराची आठवण बी यायची नाही. 4-2 दिवसाकरता आम्ही आलेलो असायचो. बघता बघता 15-20 दिवस कधी निघून गेले कळायचे नाही. मग कधीतरी कोणीतरी पंढरपूरनं सांगावं घेऊन यायचं. दादानी बोलावलेलं असायचं. मग जायचं परत. पण ते करता करता 2-4 दिवस अजून जायचं. घरात खाया-पियाचा नुसता दणका उठलेला असायचा. आईला इसगाववरनं बाजारातनं लुगडं, ब्लाऊज आणायचं. आम्हाला कापड, आईला बांगड्या भरायच्या. आईचं तर लयच लाड चाललेलं असायचं. आज जाऊ, उद्या जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ करता करता जायचा दिवस यायचा. मला तर जायलाच नको वाटायचं. पण आम्हाला विचारतंय कोण? चल म्हणलं का निघायचं. त्यामुळं बसून निघायचं. सकाळपासनं जाण्याची लगबग चाललेली असायची. आवरा आवरा म्हणत मामी पहिलं कोंबडं आरवायला उठलेली. गोड तिखट थालपीठ, मटकीची उसळ, चपात्या, खव्याच्या पोळ्या, सोजीच्या पोळ्या एवढं बांधून घ्यायचं. भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिलेल्या. सकाळी 8-9 वाजता निघायचं. सगळ्यांच्या अंघोळी झालेल्या. नवी कापडं, नव्या चपला घेतलेल्या असायच्या. चपापा तेल लावून भांग पाडलेला. निम्मा गाव जमा झालेला. मामी आईला हळद कुंकू लावायची. खणा नारळानं वटी भरायची. आईच्या पाया पडायची. आम्ही बारकी पोरं आज्याच्या, मामीच्या आणि मामाच्या पाया पडायचो. कोणी 10 पैसे 5 पैसे खायला द्यायचं. आईच्या डोळ्यात गंगा जमुना व्हायच्या. रडा आवरायचंच नाही. आई आज्याच्या पाया पडायला गेली का गळ्यात पडून रडायची.
सगळं गाव समजून सांगायचं. सगळ्यात पुढं काढा बाई सुताराचं घर. 4 गोष्टी समजून सांगायचं. आमची आई म्हाताऱ्या माणसाच्या बायाच्या पाया पडायची, सगळ्याचा निरोप घ्यायला थांबायची. मामी पण सांगायची, सगळ्यांशी हसून बोलायची. आमच्या संग सोडायला अंकोलीपर्यंत मामा यायचा. इतके दिवस राहिल्यामुळं आजोबा हरकल्याला. आई बापाला समजून सांगायची, मामीला सांगायची. तिला आज्याची काळजी घे म्हणायची. डोळ्यातलं पाणी काय थांबायचं नाही. गावाच्या वेशीपाशी निरोप घेतल्यावर आम्ही अंकोलीच्या रॉकानं निघायचो. मग चालताना आई सारखं सारखं मागं वळून बघायची. तिचा कंठ दाटून आलेला असायचा. शब्द फुटायचा नाही. फरलांगभर गेल्यावर वळण आलं का गाव नजराड व्हायचं. तिथपर्यंत हात हलवत निरोप द्यायचा. आईला हुंदका यायचा. आम्ही गप चालत असायचो. सुनीता कडेवर, आई मामाजवळ, मी मामाचा हात धरलेला. त्यातच मामाजवळ सामानाची पिशवी पण. सुभा, लक्ष्मण गप चालायची. थोड्याच वेळात आईचा चेहरा बदलायचा. आईच्या मनावरचा ताण थोडा कमी झालेला असायचा. मग मामा, आई यांना आम्ही गप्पा मारत, हसत, खेळत, इकडं तिकडं बघत, खिशातला खाऊ खात खात चालायचो. बघता बघता भैरवाचं मंदिर दिसायला लागायचं. अंकोलीत देवाच्या पाया पडायचो. तिथंच हातपाय धुवायचो. भाकरी सोडायच्या. सगळेजण हसत खेळत थोडं थोडं जेवायचो. तवर 12 वाजून गेलेले असायच्या. मग स्टँडवर जायचं. आत्ता एस टी येईल, मग एस टी येईल, असं करता करता 2-3 वाजायच्या. मग एकदाची एस टी यायची. आम्हाला गाडीत बसवून दिलं, एस टी हल्ली का मामा परत कोथळ्याकडं आणि आम्ही पंढरपुराकडं रवाना व्हायचो. मामाच्या गावावरनं येता करता 3 सांजा झाल्या. घरी आलो. दिवसभराच्या धावपळीत लय काटाळा आलेला. घरी आल्यावर मित्रांच्यात गप्पा गोष्टी करता करता अंधार झाला. घरी आलो. मामाच्यातनं आणलेली थालीपीठ खाल्ली. हातरुणात पडलो. केव्हा झोप लागली कळलंच नाही. अशा तऱ्हेनं दिवसामागून दिवस जात होतं. 3रीतनं 4थीत, 4थीत पास झालो एकदाचा. आता 5वीत जायचं. लय आनंद झाला. पंढरपुरात 4थी नंतर हायस्कूलला जाता यायचं. ज्याला नको असेल ती 7वीपर्यंत मराठी शाळेत शिकत असायचा. पण 5 नंबर शाळेत 4थीपर्यंत शाळा होती. त्यामुळं 5वीला हायस्कूलला जावं लागायचं. आमचा दादा आपटे हायस्कूलला शाळेत घालायच्या विचारात होता. पण झालं काय का दादाचं गिऱ्हाईक लोकमान्य हायस्कूलचा शिक्षक, स्टाफ शेटे सर, आप्पा चव्हाण सर, तरकसबन सर असे महत्त्वाचे सर लोक दादाच्याकडं कटिंग दाढी करायला यायचे. आपटे हायस्कूलला घालायचं म्हणजे प्रवेश फी भरायला लागल म्हणून सरांच्या वशिल्यावर मला लोकमान्य हायस्कूलला जायला सांगितलं. तरकसबन सरांची भेट घेतली. मला विचारलं, बळीचा पोरगा का? मी व्हय म्हणल्यावर मला मुख्याध्यापकाकडे घेऊन गेले. माझ्याबद्दल काय सांगितलं काय माहिती. मला फी माफ केली. शाळेत प्रवेश दिला. हायस्कूलला जायचं म्हणल्यावर मला वही पेन नाही ना. काय करायचं? दादाकडं मागायची सोय नाही. मग काय केलं? लक्ष्मणची मागच्या वर्षीची जुन्या वह्याची रद्दी काढली. त्यातली कोरी कोरी पानं काढली. सगळ्या वह्यातली 4-2 पानं करता करता 101 पानं झाली. ती वेगळी व्यवस्थित जुळवली. जुन्या वहीचा पुष्टा घेतला. त्यात ही पानं नीट ठेवली. दाबणानं 3 ठिकाणी भोकं पाडली. घरात वाकळ शिवायचा सुईद्वारा होता. त्याने टाकं घातलं. घरच्या घरी वही तयार. आता वही तर तयार झाली. त्याच्यावर लिहायचं कशानं? आमच्या शेजारी एक पवाराचं घर होतं. तिथं अशोक पवार होता, लक्ष्मणचा जोडीदार. त्याला कळलं मला लिहायला काय नाही. त्यांनी त्याच्याकडचा एक शिसपेन्शिलीचा तुकडा दिला. अशा तऱ्हेनं लिहायची सोय झाली. मला केव्हा एकदा शाळेत जाईन असं झालेलं. कारण आजपर्यंत मराठी शाळेत खाली फरशीवर बसायचं. एकच मास्तर. दिवसभर त्योच सगळे विषय शिकवायचा. शाळा पण बारकी. तिथं मैदान नाही, खेळायची सोय नाही. शाळेत जायचं, शाळा शिकायची एवढंच खरं. बाकी काय नाही ना. त्यामुळं हायस्कूलला कधी जाईन असं झालेलं. शाळेचा दिवस उगावला एकदाचा. आदल्या दिवशी सगळी तयारी केलेली. म्हणजे दादाकडे जाऊन केस कापलेली, मसनीनं टक्कल केलेलं, नदीला जाऊन कापडं धुतलेली, हातपाय घासून आंघोळ केलेली. आज शाळेत जायचं. सगळी बारावारीची गल्लीतली पोरं मराठी शाळेत. मी मात्र हायस्कूलात जाणार म्हणून सगळे मैतर माझ्याकडे आश्चर्यानं बघत होते. मी पाटापाटा तयार झालो. आंघोळ उरकली. डोक्याला थोडं खोबरेल तेलाचा हात फिरवला. शाळा 12 वाजता पण मी 11लाच शाळेत गेलो. शाळा घराजवळ.
घरातून शाळेत वाजलेली घंटा ऐकू यायची. म्हणजे बघा, मी पण हौशेनं लवकर शाळेत आलेलो. शाळेत काही जास्त गर्दी नव्हती. काही जणांची नवीन प्रवेशाची गडबड, कुणाचा दाखला, कुणाचं काय, हे अशी घाई-गडबड चालली होती. तिथं कार्यालयाजवळ एक बाकडं टाकलेलं, त्या बाकड्यावर जाऊन बसलो. हातात एक वही, खिशात शीस पेन्सिल. आवता तर आधी सांगितलेलंच आहे तुम्हाला. नेहमीप्रमाणे मागच्या वर्षीची खाकी चड्डी, डोंगणावर दोन्ही बाजूला फाटलेली, दोन्ही टिंगरं दिसत असलेली. शर्ट खाली वळून झाकायचा प्रयत्न केलेला. कुणाला दिसू नये म्हणून बाकड्यावर बसून राहिलो होतो. बघता बघता गर्दी हळूहळू वाढायला लागली. मुलं शाळेत यायला लागली. कुणाची आई तर कुणाचा बाप आपल्या मुलाचा नाही तर मुलीचा हात धरून शाळेत आणत होता. नवीन कपडे, नवीन चपला, जेवणाचा टिफिन, खाऊला पैसे. तरी पण सारखं मुलांना धीर द्यायचं चाललेलं. आम्ही आपलं वनवा जगत बसलेलो. आम्हाला विचारतंय कोण हो? एकदाची घंटा झाली, पहिला गजर झाला. पीटी शिक्षक पुजारी सरांनी घोषणा दिली, की नवीन 5वीच्या आणि 8वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची ओळख कुठं करावी, कुणी कसं थांबायचं. प्रार्थनेसाठी गजर झाला होता. आता आमच्या शाळेचा इतिहास आणि नकाशा सांगितल्याबगैर तुम्हाला काहीच कळणार नाही. लोकमान्य विद्यालय पंढरपूर, ही पंढरपूर नगरपालिकेची शाळा. नगरपालिकेच्या बिल्डिंगजवळ दगडी जुनं बांधकाम, इंग्रजाच्या काळातलं. बरेच मोठे लोक इथं शिकलेले. नगरपालिकेच्या अधीन काम चालायचं. इमारत लय देखणी, 3 मजली बांधकाम. नदीच्या तीरावर डगरघाट आणि खिस्ते घाटाच्या मधी. इमारत रोडवरच. शाळेसमोर चैतन्य महाराजांचा मठ. खिस्ते गल्ली, आपटे हायस्कूल तर शाळेशेजारी नगरपालिकेची इमारत. कबीर महाराजांचा मठ, नगरपालिका वाचनालय, उद्धव घाट, दत्त घाट, तर अलीकडं खिस्ते घाट, ठाकूरबुवांचा मठ, वडर घाट, म्हसादेवी मंदिर, रुक्मिणी देवी मंदिर. शाळेच्या बिल्डिंगचा दर्शनी भाग रस्त्यावर, तर पाठीमागं चंद्रभागा नदीचं वाळवंट विस्तीर्ण पसरलेलं. चमचमतं पाणी, मौशार वाळूचा पसारा, अशी शाळेची स्थिती. आमच्या शाळेची प्रार्थना रस्त्यावरच व्हायची. तशी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते, शाळेची इमारत पश्चिमेकडं दर्शनी भाग करून. पूर्वेकडे इमारतीची पाडभिंत असली तरी बालमनाचा विचार करून पाठीमागं सुद्धा बाल्कनी होती. सुट्टीच्या काळात किंवा शाळा सुरू व्हायच्या अगोदर मुलं मुली बाल्कनीतनं नदीचा परिसर बघत असत. पुजारी सरांनी सांगताच मुलं ओळी करण्याकरता धावली, मग मी सुद्धा गेलो. अगोदर सांगितल्याप्रमाणे लहानपणी मी बुटका होतो, त्यामुळे सगळ्यात पुढं मला उभं केलं. आदल्या दिवशी नदीवर धुतलेले असून सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यात सगळ्यात गचाळ कपडे माझेच होते. मला कोणी मित्र नाही. तशी गल्लीतली बरीच मुलं शाळेत. आमचा लक्ष्या, त्याचे मित्र होते, पण त्यांचं राहणीमान माझ्यापेक्षा जरा बरं होतं. तो 8वीतनं 9वीत गेलेला, दिसायला गोरा-गोमटा, स्वच्छ राहायचा, दादाचा आवडता. स्वच्छ नीटनेटके कपडे, तेल लावून चांगला भांग पाडलेला. दर 15 दिवसांनी दादा त्याची गोल कटिंग करायचा, त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक. तसा आडीनडीला मदत करायचा मला, पण तसा लय करून मला टाळायचाच. माझी त्याला लाज वाटत असणार बहुतेक, कारण त्याचं मित्रमंडळ मोठ्या घरचं असायचं. त्यामुळं मी पण त्याला कमीत कमी भेटत होतो. एक मात्र होतं का मला त्याचा चांगला आधार होता. मला कोणाची भीती वाटायची नाही, कारण माझी कोणी खोडी काढली तर त्याला लय राग यायचा आणि नाही म्हणलं तरी माझ्यावर त्याचं लक्ष होतं, एवढं मात्र खरं. प्रार्थनेला उभा राहिलो. मी शाळेत नवीन. शाळेत इन्शर्ट करावा लागायचा, मला माहीतच नाही. आणि माझी तर चड्डी फाटलेली, म्हणून मी काही इन्शर्ट केलेला नव्हता. त्या चड्डीला ना बटन ना हूक, कशी तरी करदोट्यात गुंतवलेली. वरनं शर्ट ओढून ताणून झाकून घेतलेला. आणि सगळ्यात पुढं मी. सरांच्या डाव्या बाजूला आमची ओळ, उजव्या बाजूला मुलींची ओळ. सगळ्या विद्यार्थ्यांवर नजर फिरवत, सूचना देत, शिट्टी वाजवत, सगळ्यांना सर काही ना काहीतरी सांगत फिरत होते. सगळीकडून फिरून आले, त्यांच्या जागेवर उभे राहिले, तर पुढं मी, बिगर इन्शर्ट केलेला. मास्तरला असा राग आला म्हणता, डाव्या हाताने एकच चापड गालावर मारली. अगोदर गाल फुगीर, रागानं मारलेली 4 बोटं उठली की. मला तर भर उन्हाच्या डोळ्यापुढं चांदण्या दिसल्या. काय झालं कळलं नाही. डोळ्यापुढं काय दिसेना झालेलं, मला चक्कर झाली.
शिपायांनी धरलं, हापिसात नेलं, पाणी दिलं प्यायला, मग मला बरं वाटलं. सर स्वतः विचारपूस करायला आले. त्यांना कळलं का चड्डी फाटली त्यामुळे इन्शर्ट केला नाही. त्यांना पण वाईट वाटलं. त्यांनी 4 दिवसात स्वतःच्या पैशांनी खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट मला घेऊन दिला. असा माझा शाळेच्या पहिल्या दिवशी घासाला खडा लागला. पहिल्या दिवशी प्रार्थना झाली. सगळी मुलं वळीनं आपापल्या वर्गात गेली. मला मात्र पहिल्या दिवशी प्रार्थनेला सुट्टी मिळाली. ऑफिसातच उभा राहून प्रार्थना म्हणली. शिपायांनी स्वतः 5वी क च्या वर्गात नेऊन बसवलं. पहिल्या बेंचवर माझा नंबर लागला. माझा कॅटलॉग नंबर 21. तोच हजेरी क्रमांक ठरला. पहिल्यांदाच बेंचवर बसलेलो. लय मस्त वाटत होतं. पुढं लिवायला डेस्क होतं. त्यात वर्ग शिक्षक म्हणून पुजारी सरच आले. त्यामुळं मला लय बरं वाटलं. कारण त्यांच्या चुकीमुळं मला फटका बसला होता. प्रार्थना झाल्यानंतर इतर शिक्षकांनी माझी परिस्थिती सरांना सांगितली होती. त्याचा फायदा असा झाला शाळेत, आमची शाळा नगरपालिकेची म्हणजे सरकारी. त्यामुळं वरनं गरीब आणि होतकरू अशा विद्यार्थ्यांना काही सरकारी मोफत वाटपाच्या योजना आल्या की पुजारी सर सगळ्यात आधी यादीला माझं नाव द्यायला लागले. पहिल्याच वर्षी शाळेतर्फे 2 गणवेश, 12 वह्या, सगळी पुस्तकं, प्रयोग वहीसहित कंपास पेटी, पेन मला मिळालं. अहो माझा आनंद वर्णन करण्यापलीकडचा. शाळेत काय मिळणार असेल तर माझं नाव आलंच म्हणून समजा. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं होतं. माझा अभ्यास चांगला चालला होता. मला कुणापुढं कशाला बी हात पसरायला लागत नव्हता. पण तेवढं एकच वर्ष. झालं काय, मला 2 ड्रेस शाळेत मिळाले खरं, पण मी एक शर्ट घातला का दुसरा सुभा घालायची. ती माझ्या संघची, तिला बरोबर बसायचा. त्यामुळं 6 महिने दोन्ही शर्ट झाले खराब. बरं घरात काय बोलता यायचं नाही. आई समजून काढायची. मग आईपुढं काय बोलता यायचं नाही. शाळेत कळलं माझे कपडे फाटलेले. 26 जानेवारी सगळ्यात मोठा सार्वजनिक कार्यक्रम. सगळ्यात पुढं मी आणि माझा शर्ट फाटलेला. शिक्षक लय खवळली. मला लय वाईट वाटलं, पण करणार काय? इकडं आड तिकडं विहीर अशी माझी गत. कान कापलेल्या कुत्र्यागत गपचूप ऐकून घेतलं. त्या दिवसापासनं मला शाळेत दरवर्षी फक्त एक ड्रेस मिळायला लागला. त्यासाठी सुद्धा लय चक्रा मारायला लागायच्या. यांच्याकडं नाव दे, त्यांना जाऊन भेट, असं करत करत एकदाचा ड्रेस मिळायचा. आमचा वर्ग तळमजल्यावर खाली. शाळेला रस्त्यावर कंपाऊंड होतं, 5-6 फूट उंचीचं दगडी. आत जायला गोल कमानीचं प्रवेशद्वार. कंपाऊंडमध्ये सायकली लावण्याचं स्टँड. दोन्ही बाजूला मधून वाट. थोडं 7-8 पावलं गेल्यावर 5-6 पायऱ्या चढून गेल्यावर समोर ऑफिस. त्याच्याच उजव्या बाजूला वर जायला जिना आणि डाव्या बाजूला पश्चिमेकडं तोंड करून एक वर्ग 10वी क चा. त्याच्या शेजारी पण दक्षिणेकडं तोंड करून एक वर्ग, तो आमचा म्हणजे 5वी क चा आणि आमचे वर्ग शिक्षक पुजारी सर. पुजारी सरांचा विद्यार्थ्यांवर फार वचक. विद्यार्थी सरांना फार घाबरत. त्यांचा ग्रहपाठ वेळेवर तयार असायला लागायचा. शाळेत वेळेवर यायला लागायचं. प्रार्थनेवर करडी नजर. काही विद्यार्थी टाळाटाळ करायचे. त्यांना भर उन्हात बादा मारत इतिहास भूगोल शिकवायचे आम्हाला. व्यक्तिमत्व हसरं. शिक्षकात चेष्टेखोर म्हणून प्रसिद्ध. अहो जिथं मोठमोठ्यानं हसायचा आवाज आहे तिथं समजायचं पुजारी सरांचं अस्तित्व नक्की आहे. असे पुजारी सर. साधारण उंची, गोल चेहरा, डोळ्यावर नंबरचा गॉगल, डोक्यावर निम्म टक्कल, साधा पण स्वच्छ पॅन्ट शर्ट, हातात सतत हातरुमाल. पोर्चमध्ये जर सर उभे असतील तर मुलं बाहेर काय दिसतील. शिकवायचे छान. शिकवताना रागीट स्वभाव बाजूला ठेवायचे, नॉर्मलमध्ये शिकवायचे. हिंदी शिकवायला B.A. चव्हाण सर. फार उत्कृष्ट सफाईदार हिंदी बोलायचे. पंढरपूरजवळ बाभळगावचे राहणारे. रोज रेल्वेने अपडाऊन करायचे. त्यांच्या घरचा दुधाचा धंदा. येताना 2-3 घागरी दूध रेल्वेनं आणायचे, पंढरपुरात ठरलेल्या हॉटेलात द्यायचे आणि मग शाळेत यायचे. मुलांवर कधी रागवलेले मी तर नाही पाहिले. सतत सूर चेष्टेचा. त्यांना राग कधी यायचाच नाही. त्यामुळे त्यांच्या तासाला मुलं कधी चुकवायची नाहीत. अहो हिंदी कविता अशी खुलवून शिकवायची, मुलं रंगून जायची. दिसायला पैलवानगडी. बुटके नाही, उंच नाही, साधारण गव्हाळ वर्ण, इस्त्रीची कडक पॅन्ट शर्ट, पायात कोल्हापुरी चपला. सोबत बाहेर सतत सायकल असायची. बाहेर कुठेही दिसले की ओळख द्यायचे. हसरं व्यक्तिमत्व म्हणून विद्यार्थ्यात प्रसिद्ध.
गणित विषय शिकवावा ना तर तो दंडवते सरांनी. माझ्या मते ना त्यांच्या एवढं गणिताचं ज्ञान दुसऱ्या कुणाकडे असणं शक्यच नाही. अहो काय पटापटा गणितं सोडवायचे. समजून तर फार चांगलं सांगायचे. एकदा तिथं चारदा सांगायचे. पाठीमागच्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्याला सुद्धा विचारायची त्यांची पद्धत. आहाहा! अहो त्यांची गणित शिकवायची पद्धत मरेपर्यंत विसरू शकणार नाही. आमच्याच गल्लीत राहिला त्यामुळं फार आवडायचे. कडक शिस्तीचे, रागीट स्वभावाचे, पण विद्यार्थ्यांवर फार प्रेम. गरीब विद्यार्थ्यांप्रती लय कळवळ. 8वी, 9वी, 10वी असे 3 वर्ष त्यांनी घरगुती शिकवणीत मला फुकट शिकवलं. कधी पैशाचं विचारलं नाही. शिकवणीमुळं त्यांच्या घरी जायचा योग यायचा. त्यांच्या बाबतीत देवानं फक्त एकच अन्याय केला होता. त्यांना मुलगा नव्हता, तिन्ही मुली. त्यातली थोरली मुलगी सुनीता दंडवते 10वी आमच्या वर्गात होती. फार हुशार. पहिला किंवा दुसरा नंबर सतत. दिसायला नट्टीसारखी गोरी पान. हसून बोलायची. अहो 1-2 वेळा माझ्याबरोबर सुद्धा बोलली होती. मला लय लाज वाटायची, पण सर समजून सांगायचे. त्यांच्याच समोर आमच्या शाळेतले आणखीन एक शिक्षक देशपांडे सर राहायचे. त्यांच्याशी माझं नाही कधी जमलं, कारण ते होते क्रीडा शिक्षक. व्हॉलीबॉल, हँडबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो असे खेळ शिकवायचे. आणि आम्ही कधी असल्या खेळात भागच घ्यायचो नाही. त्यामुळे त्यांच्याशी आमचा कधी संबंधच आला नाही. आठवणीतले आणखीन शिक्षक म्हणाल ना तर तर्कस बन सर. वडिलांचे चांगले मित्र, वडिलाचं गिऱ्हाईक. शाळेत काय पाहिजे असेल तर त्यांच्याकडे जायचं, हक्कानं मागायचं. सायन्स शिकवायचे. सतत लॅबोरेटरीत असणार. कुरळे केस, जबरदस्त जबडा, काळसर वर्ण, आवाज कावळा, बाडी जबरदस्त. बघता क्षणी माणूस पंक्चर होईन. शिकवायचे चांगले. मला त्यांची फार मदत व्हायची. वही नाही, पुस्तक नाही, ते बघून द्यायचे. शाळेकडनं मदत मिळवून द्यायचे. त्यांच्यामुळं शाळेत मला कुठला विद्यार्थी मारायचा नाही. चित्रकलेला हर्षे सर. बघता बघता चित्र तयार हो. विद्यार्थ्यावर कधी हात नाही टाकणार, खवळणार नाही. चित्रकला फार चांगली शिकवायचे. संगीत शिक्षक होते एक, त्यांचं नाव नीटसं नाही आठवत. मला वाटतं शक्यतो गोटेकर सर असावेत. हार्मोनियम वर्गात आला की समजायचं गोटेकर सरांचा तास. कविता म्हणायचे, अभंग म्हणायचे, संगीतकला शिकवायचे. असेच आणखी एक बेंद्रे मॅडम. शिवण क्लासला त्या रुमाल, पिशवी, लहान मुलाचं जबलं, फ्रॉक शिवायला शिकवायच्या. सुईद्वाऱ्यानं वर्गात. पीटी मास्तर कांता गोसावी, त्यांची हुकमत ग्राउंडवर. शाळेत फक्त फिरायला शिकवायचं, कवायत करून घ्यायची. आमची शेती आहे ना तिथं शेजारी गोसावी वस्ती, तिथं गोसावी सर राहिला. त्यांना सिनेमा बघायचा लय नाद. कधी पण सिनेमाला जाणार. हेंद्रे मॅडम लय काळ्या, बहुतेक केरळच्या असणार त्या. लांबलचक केस. त्या भौतिकशास्त्र चांगले शिकवायच्या. मुलींना शिकवण्याकडे त्यांचा जास्त कल. मराठी शिकवण्यात प्रवीण वाळवेकर मॅडम. कविता काय शिकवायच्या हो. सुरात स्वतः म्हणायच्या, विद्यार्थ्यांना पण सुरात म्हणायला लावायच्या. आम्ही तर त्यांच्या तासाची वाट बघत बसायचो. तास कधी सुरू झाला आणि संपला कधी समजायचंच नाही. शेटे सर भूमिती शिकवायचे. प्रमेय पाठ झालं नाही तर तिथनं पट्टी फेकून मारायचे. आमचे मुख्याध्यापक देशपांडे म्हणून होते. ते कधीतरी एखादा तास शिकवायला यायचे. ते सहसा इंग्रजी शिकवत. आणखीन एक शिक्षक आठवतात, रिकामे सर. ते कायम माझ्यावर दातोट खायचे. कशामुळं काय माहिती. सतत मलाच शिक्षा करायचे. कधी बेंचवर उभे करायचे, कधी अंगठे धरायला लावायचे. शिकवायचे चांगले, मला समजायचं त्यांचं, पण मलाच शिक्षा करायचे सतत. 7वी शिकवायला होते आम्हाला. नंतर मीच घेतली तुकडी बदलून. 8वीला मी गेलो तुकडीत. आणि मग त्यांचा जाच आला आटोक्यात. आणखीन काय नावं आठवतात. भूगोलाचे जगताप सर, इतिहासाचे जगदाळे सर, इंग्रजीचे माने सर, आप्पा चव्हाण सर, काटे मॅडम असे शिक्षक मला लाभले. आणि त्या सगळ्या गुरुवर्यांच्या हातून तावून सुलाखून मी अक्षरशः तयार झालो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन. कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.